3,000 रुपये वाटप 2 हप्ते एकत्र। महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी झाल्या खुश। ई केवायसीचं पण टेन्शन मिटलं आणि 12,500 रुपये संदर्भात पण अपडेट। खुश खबर खुश खबर खुश खबर। राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी तुम्हाला सर्वप्रथम मी देत आहे। अपडेट सर्वप्रथम मी देत आहे, त्यामुळे सर्वांनी व्हिडिओला लाईक करा। चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा। आताच्या क्षणाची सर्वात मोठी खुश खबर, 3,000 रुपये वाटप आणि सर्व जिल्ह्यात लाडक्या बहिणींनो तुमच्या खात्यामध्ये पण तुम्हाला पण SMS आले। आज प्रत्येकाला SMS आले। आता बँकेत तुफान गर्दी होणार आहे, कारण 3,000 रुपये वाटप 2 हप्ते एकत्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आणि 12,500 रुपये। महाराष्ट्रातील बहिणी खुश झालेल्या आहेत। KYC संदर्भात पण टेन्शन मिटलेलं आहे। अत्यंत दमदार अपडेट आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहेत। लाडक्या बहिणींनो तुमच्या खात्यामध्ये पण 3,000 रुपये जरी तुम्हाला आले असतील तर कमेंट करून सांगा, जरी नाही आले असतील तर ते पण सांगा। तुम्हाला सांगतो मी आता तुमच्या खात्यामध्ये आज किती वाजता 3,000 रुपये येतील, कारण भरपूर बहिणींना पैसे आलेले आहेत। तुम्हाला जरी आले नसेल तर आज तुमच्या खात्यामध्ये हे पैसे किती वाजता येतील तुम्हाला सांगतो। तसेच 12,500 रुपये संदर्भात पण अपडेट आहे। KYCचं टेन्शन पण मिटलेलं आहे। अत्यंत जबरदस्त अपडेट सर्वप्रथम मी तुम्हाला देत आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला बघा, मी प्रश्न विचारायला सांगितलं होतं तुम्हाला, तुमचे जे पण प्रश्न असतील ते प्रश्न मांडा। त्या प्रश्नांची उत्तरे पण मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करत असतो, डेलीच्या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करत असतो। आता काही महत्त्वाचे प्रश्न मी घेतलेले आहेत, काही बहिणींनी प्रश्न विचारलेले होते, त्या प्रश्नांची उत्तरे देखील तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहेत। त्यामुळे हा व्हिडिओ जसाचा तसा शेवटपर्यंत बघा, सर्व सांगतो मी तुम्हाला। पहा आता राज्यातील तमाम लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी गुड न्यूज गुड न्यूज गुड न्यूज। 3,000 रुपये वाटप 2 हप्ते एकत्र। हे बघा, 2 हप्त्याचे पैसे किती? 3,000 रुपये। तुम्हाला दर महिन्याला 1,500 रुपये मिळतात बरोबर, परंतु यावेळेस तुम्हाला 3,000 रुपये 2 हप्ते एकत्र दिले जात आहे। त्याविषयी मोठी खुशखबर आहे। लाडक्या बहिणींनो व्हिडिओ पूर्ण बघा, सर्व सांगतो। हे बघा, आता तुम्हाला 2 महिन्याचे म्हणजे 2 हप्ते जे आहेत, 2 हप्ते एकत्र म्हणजे पैसे किती झाले ते तुम्हाला सांगतो मी। 1,500 प्लस 1,500 बरोबर झाले किती? 3,000 रुपये। आता हे बघा, मी तुम्हाला सांगतो ही अपडेट तर सांगतोच तुम्हाला, परंतु एवढी जबरदस्त अपडेट आलेली आहे ना KYC संदर्भात। तुम्हाला प्रत्येकाला KYC करायला सांगितलं होतं सरकारने, आणि KYC सर्वांना करावीच लागणार आहे असं देखील सांगण्यात आलं होतं, परंतु या संदर्भात एक मोठा निर्णय झालेला आहे। हो, KYC संदर्भात काय निर्णय झाला ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। अत्यंत जबरदस्त अपडेट आहे KYC संदर्भात। आणि बघा, KYC भरपूर बहिणींनी केलेली आहे, परंतु अशा भरपूर बहिणी आहेत ज्यांनी अजूनपर्यंत KYC केलेली नाही। आता ज्यांची KYC झालेली नाही त्यांचा हप्ता बंद झाला का, त्यांना पैसे भेटणार की नाही ते 3,000 रुपये 12,500 रुपये काय अपडेट आहे, हे पैसे भेटणार की नाही त्यांना, कारण KYC झालेलं नाही, त्यामुळे बहिणींना हप्ता येईल की नाही सर्व सांगतो। व्हिडिओ अत्यंत जबरदस्त आहे। तुमच्या कामाची सर्व माहिती या व्हिडिओमध्ये आहे। व्हिडिओ जसाचा तसा शेवटपर्यंत पूर्ण बघा, कट करू नका, स्किप करू नका। काही जण असं स्किप करून करून व्हिडिओ बघतात, असा कट करून करून, तसं करू नका बहिणींनो। तुम्हाला सर्व सत्य माहिती, ऑथेंटिक माहिती फक्त मीच देत असतो, त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू जसाचा तसा शेवटपर्यंत बघा। काही नाही, जास्त लांब व्हिडिओ नाही, 26 मिनिटाचा व्हिडिओ आहे, परंतु या 26 मिनिटात सर्व गोष्टी क्लिअर करून सांगतो। चला बघा आता महत्त्वाची अपडेट। राज्यातील तमाम लाडक्या बहिणी आता खुश झालेल्या आहेत, खुश होणारच, कारण आता राज्यातील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता, हो हप्ता सुरू झाला। आणि बघा, 3,000 रुपये डायरेक्ट वाटप सुरू झाले। 3,000 रुपये, हो बहिणींनो तुम्ही बरोबर ऐकतायत, 3,000 रुपये वाटप। ओके, आता किती जणांना हे पैसे आले त्याची यादी मी दाखवतो, किती बहिणींना आले ते SMS पण मी तुम्हाला दाखवतो बरं, काही टेन्शन घेऊ नका, सर्व माहिती आलेली आहे। महत्त्वाचं म्हणजे पहिले क्लिअर करून सांगतो। आता मी तुम्हाला प्रश्न विचारायला सांगितलेले आहेत, तुम्ही कमेंट करा, प्रश्न विचारा, तुमचे जे पण प्रश्न असतील ते कमेंट करून मला विचारा, त्याची उत्तर तुम्हाला
पुढील व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहेत। आता मागच्या व्हिडिओमध्ये ज्या ज्या बहिणींनी प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरे जी आहेत ती उत्तरे मी आज देणार आहे। ती उत्तरे पण तुम्ही बघा, त्यामध्ये तुमच्या प्रश्नांची पण उत्तरे तुम्हाला भेटून जाणार आहेत। अत्यंत महत्त्वाची माहिती सर्व क्लिअर करून सांगतो। आणि जो ऑप्शनच्या बाऱ्यामध्ये मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, आता पती नाही, वडील नाही, तर KYC कशी करायची याचा ऑप्शन पण आता समोर आपल्याला पाहायला भेटणार आहे, ते पण सांगतो, ते पण क्लिअर झालेलं आहे। आणि KYC संदर्भातच तुम्ही बघा, आता मोठा निर्णय झालेला आहे KYCच्या बाऱ्यात, एवढा मोठा जबरदस्त निर्णय आहे ना, बघाच तुम्ही आता काय अपडेट आहे ती तर सर्व सांगतो, क्लिअर बघा आता माहिती। आणि 12,500 रुपये संदर्भात पण अपडेट आपण बघणार आहोत, ही अपडेट पण मिस करू नका। काय भानगड आहे 12,500 रुपयाची ते पण समजून घ्या। बघा आता अपडेट सर्व सांगतो। चला आता एक एक अपडेट मी तुम्हाला एकदम सोप्या सिंपल भाषेमध्ये सांगणार आहे, त्यामुळे व्यवस्थित बघा। तुमच्या समोर आहे अपडेट, बघा अपडेट काय आहे लाडक्या बहिणींनो, बघा तुमच्या समोर आहे अपडेट। अशी आहे की KYC प्रक्रिया तात्काळ प्रभावाने स्थगित केली आहे। स्थगिती भेटली कशाला? KYCला। KYC प्रक्रिया थांबवण्यात आलेली आहे, स्थगिती देण्यात आलेली आहे। पुढे निवडणुका आहेत, अजून काही ज्या समस्या आहेत, समस्या भरपूर येत आहेत KYC करताना बहिणींना, त्यामुळे या सर्व गोष्टी बघितल्यानंतर शासनाने सरकारने तात्पुरता ही स्थगिती दिलेली आहे। पुढे चालून सुरू होऊन जाईल अजून KYC, परंतु आता सध्या तरी KYC प्रक्रिया ही स्थगित करण्यात आलेली आहे, म्हणजे थांबवण्यात आलेली आहे। ओके, हे बघा आता नीटपणे समजून घ्या। 2 महिन्याचा कालावधी यासाठी देण्यात आला होता। राज्यातील भरपूर बहिणींनी KYC केली, कंप्लीट केली, परंतु भरपूर अशा बहिणी ज्यांनी केलेलेच नाही KYC अजूनपर्यंत। अजून समस्या, आता KYC का केली नाही काही बहिणींनी, आता त्यांचं पण त्यामध्ये दोष नाही, तिथे समस्या येत होते, लोड भरपूर होता साईटवरती, त्यामुळे वेबसाईट चांगल्या पद्धतीने चालत नव्हती, OTP सेंड होत नव्हता, त्यानंतर ट्रॅफिक असल्याकारणाने वेबसाईट बंद पडायची, बाहेर फेकून द्यायची। आणि अजून एक समस्या सांगतो मी, एक सर्वात मोठी समस्या म्हणजे सर्वात मोठी समस्या अशी की बघा आता पती नाही, म्हणजे पती यांचा इथे म्हणजे पती हयात नसतील किंवा वडील पण हयात नसतील, या कंडिशनमध्ये त्या बहिणींनी काय करायचं, KYC कशी करायची? कारण जेव्हा तुम्ही स्वतःचा आधार क्रमांक टाकतात बहिणींनो, त्यानंतर OTP सेंड होतो, त्यानंतर तुम्हाला ऑप्शन येतो पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक टाका। आता पती जरी हयात नसतील, वडील पण हयात नसतील, तर मग तिथे आधार क्रमांक कोणाचा टाकायचा? त्यासाठी आता ऑप्शन भेटणार आहे KYCमध्ये, आणि तो ऑप्शनबद्दल मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण बोललो होतो। तो ऑप्शन असा असणार आहे की पती हयात आहेत की नाही, होय की नाही, होय किंवा नाही असं तिथे ऑप्शन येईल। तसेच वडील हयात आहेत की नाही असं ऑप्शन येईल बहिणींनो KYC करताना, मग तिथे वडील आहेत की नाही म्हणजे होय किंवा नाही असं ऑप्शन येईल, या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। जर असेल तर होय म्हणा, नाही असेल तर नाही म्हणू शकता, म्हणजे असं ऑप्शन तिथे भेटणार आहे KYCमध्ये। त्यासाठीच ते काम सुरू होणार आहे, त्यामुळे स्थगिती देण्यात आलं आहे। आणि काही निवडणूक वगैरे किंवा जो प्रकारे साईट वरती लोड असायचा आणि चांगल्या पद्धतीने वेबसाईट चालायची नाही किंवा KYC बहिणींची होत नव्हती, त्यामुळे तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे। पुढे चालून KYC प्रक्रिया अजून सुरू होणार आहे आणि सर्वांची KYC पूर्ण होऊन जाईल तेव्हा। ओके, म्हणजे तुम्हाला तेव्हा अडीअडचणी समस्या येणार नाहीत बहिणींनो। बघा आता पुढे अपडेट। तर त्या कारणानेच ही स्थगिती देण्यात आली आहे, म्हणजे KYC करताना पुढे अडचणी येता कामा नये, त्यासाठी हे सर्व गोष्टी बघितल्या जाणार आहेत। ओके, चला ही अपडेट समजली लाडक्या बहिणींनो तुम्हाला। आता KYC संदर्भात समजलं तुम्हाला, परंतु एक गोष्ट क्लिअर करून सांगतो, KYC सर्वांना करावीच लागणार आहे बरं। असं नाही की बघा आता स्थगिती देण्यात आली मग
KYC करायची की नाही, पुढे चालून तुम्हाला KYC करावीच लागणार आहे. आता साईट वगैरे जर चालू असेल तर चेक करा. साईटचं नाव सांगतो तुम्हाला, ladkibahin.maharashtra.government.in ही वेबसाईट आहे. यावरती जा, KYC चालू असेल तर करून घ्या. आता जर स्थगिती झाली असेल, बंद झाली असेल तर पुढे चालून ते चालू होणार आहे. ओके, चला ही अपडेट समजली आणि सर्वांना करावीच लागणार आहे KYC. आता बघा, सर्वांना हप्ता भेटणार आहे आता, कारण KYC जरी तुमची झालेली नसेल, हे बघा मी काय सांगत आहे लक्षपूर्वक ऐका, KYC झाली नसेल, हे बघा KYC नाही झाली तरी देखील तुम्हाला हप्ता भेटेल. मी ते स्पष्ट लिहित आहे तुम्हाला समजेल म्हणून. हे बघा, KYC तुमची झाली नाही तरी हप्ता भेटणार आहे, काहीच टेन्शन नाही. ओके, राज्यातील सर्व माझ्या माता बहिणींना हप्ता भेटणार आहे. KYCचं अडचण येणार नाही. KYC परंतु करावीच लागणार आहे, हे पण आहे बरं, की हप्ता मला भेटत आहे मग KYC करण्याची काही गरज नाही असं नाही. KYC पण करावीच लागणार आहे. ठीक आहे, जेव्हा KYC सुरू होईल तेव्हा तुम्ही करून घ्यायची KYC. बघा आता पुढे महत्त्वाचे जे भरपूर बहिणींनी मला प्रश्न विचारले आहेत सर्व सांगतो. तुम्हाला 3,000 रुपये वाटप, 2 महिन्याचे हप्ते एकत्र, 2 हप्ते एकत्र, याबद्दल अपडेट तुम्हाला भेटणार आहे. कंटिन्यू व्हिडिओ बघा, व्हिडिओ महत्त्वाचा आहे आणि तुमच्या प्रश्नांची पण उत्तरे तुम्हाला भेटणार आहे. तुम्ही काही प्रश्न विचारले असतील तर ते या व्हिडिओच्या माध्यमातून त्याचं उत्तर तुम्हाला भेटणार आहे. लाडक्या बहिणींनो, तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, सर्व सांगतो मी. हे बघा, प्रश्न विचारण्यात आलेला आहे. काय प्रश्न आहे? मला सप्टेंबरचा हप्ता नाही आला दादा, सोलापूर ऑक्टोबरचा पण नाही. म्हणजे यांचं म्हणणं आहे की सप्टेंबरचा मागील महिन्याचा हप्ता भेटला नाही आणि सोलापूर तून ही बहीण बोलत आहे. ऑक्टोबरचा पण हप्ता त्यांना मिळाला नाही, म्हणजे 16वा हप्ता पण आला नाही आणि 15वा हप्ता पण आला नाही. चला याबद्दल उत्तर देतो मी आता. तर 15वा हप्ता म्हणजे सप्टेंबरचा हप्ता पण आलेला नाही या बहीणला आणि आता या चालू महिन्याचा ऑक्टोबरचा हप्ता पण आलेला नाही. चला सांगतो याचं उत्तर. हे बघा, ज्यांना कोणाला सप्टेंबरचा हप्ता आलेला नाही, नीटपणे समजून घ्या मी काय सांगत आहे. ज्यांना सप्टेंबरचा हप्ता आलेला नाही त्यांना सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये, तुम्हाला सप्टेंबरचे पण 1500 रुपये भेटतील आणि त्यासोबत ऑक्टोबरचे पण 1500 रुपये. किती? तुम्हाला 3,000 रुपये. ओके, 3,000 रुपये तुम्हाला भेटणार आहेत. हे बघा, आता महत्त्वाचं तुम्हाला एक काम करायचं आहे की तुम्हाला सप्टेंबरचा हप्ता का भेटला नाही त्याचा तुम्हाला SMS आलेला आहे का? जरी आलेला असेल तर तो चेक करा, त्या SMSमध्ये काय म्हटलं आहे. नाहीतर तुम्ही बँकेत जाऊन बघा, जरी तुमचं आधार कार्ड हे बँकेशी लिंक नसेल तर हप्ता तुमचा सप्टेंबरचा थांबवलेला असेल. त्यामुळे बँकेत जाऊन आधार कार्ड जे आहे ते बँकेशी लिंक करा, कारण ते लिंक केल्यावरच हप्ता भेटणार आहे बरं. ते लिंक नसेल तर मग तुम्हाला ऑक्टोबरचा पुढील महिन्याचा हप्ता पण भेटणार नाही. आलं लक्षात मी काय सांगत आहे. त्यामुळे तुम्हाला आधार कार्ड बँकेशी लिंक करावं लागणार आहे पहिले बँकेत जाऊन, आणि बँकेत जाऊनच ते होतं. काही घरी तुम्हाला करता येणार नाही, घरी होत पण नाही. बँकेत जाऊनच तुम्हाला ते काम करायचं आहे. तेवढं काम करा, तेव्हाच तुम्हाला रेग्युलर महिन्याचे हप्ते भेटतील, नाहीतर हप्ता तुमचा थांबवला जाऊ शकतो. आलं लक्षात? चला पुढे बघा. आम्हाला बोनस मिळालं नाही. बोनस संदर्भात तर भरपूर अशा अपडेट समोर आल्या त्या मागच्या वेळी, आणि या अपडेट शक्यतोवर जेव्हा पण काही सण असतो ना, सणाच्या वेळीच ह्या बोनस संदर्भात अपडेट येत असतात. बोनस मिळतं, परंतु ते कोणाला मिळतं? काही महानगरपालिकेतील कर्मचारी असो किंवा इतर सरकारी कर्मचारी असतो, त्यांना दिवाळीत सणामध्ये बोनस दिलं जातं. परंतु लाडकी बहीण योजनेमार्फत बोनस मिळेल का, असा भरपूर सवाल विचारण्यात आला आहे, प्रश्न विचारण्यात आला आहे. तर नाही, त्याचं उत्तर आहे नाही. बोनस बघा कोणालाच भेटलेलं नाही आणि कोणालाच भेटणार नाही. आलं लक्षात? तर बोनस संदर्भात कुठलाच सरकारने निर्णय घेतलेला नाही ना, कुठला GR काढला नाही आणि बोनस आम्ही देऊ असं पण कुठे घोषणा करण्यात आली नाही. त्यामुळे बोनसचा विषयच नाही बहिणींनो, बोनस वगैरे काहीच नाही, बोनस भेटणार नाही. आलं तुमच्या लक्षात? हां, भरपूर अपडेट मागच्या वेळी आल्या की 5,500 रुपयेपर्यंत बोनस मिळेल, 10,000 रुपयेपर्यंत बोनस मिळेल, परंतु त्या संपूर्ण फेक बातम्या, त्या
फेक अपडेटपासून दूर राहा. ठीक आहे. पुढील अपडेट बघा आता. पुढील प्रश्न आपण घेऊ. पुढील प्रश्न तुम्ही बघू शकता. पैसे आले नाही 3,000 रुपये. ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे कधी येणार असा यांचा प्रश्न आहे. म्हणजे 3,000 रुपये अजून आलेले नाही. ऑक्टोबर महिन्याचा हप्ता 16वा प्लस 17वा हप्ता असं यांचं म्हणणं आहे की या 2 महिन्यांचे 1500 3,000 रुपये जे आहेत ते आले नाहीत असा यांचा प्रश्न आहे. या बहिणींचा प्रश्न आहे. हे बघा बहिणींनो, हप्ता तुम्हाला कधी भेटणार आहे त्याचं उत्तर तुम्हाला याच व्हिडिओमध्ये भेटणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्हाला पुढे सांगतो मी त्याबद्दल. आणि किती पैसे भेटणार आहेत, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या 2 महिन्याचे एकत्र पैसे भेटणार आहेत का, एकत्र मिळतील की फक्त तुम्हाला 1500 रुपयाचा ऑक्टोबरचा हप्ता दिला जाईल, याचं उत्तर तुम्हाला मी सांगतो. आणि ऑथेंटिक अधिकृत माहिती आत्ता आपल्याला पाहायला मिळणार आहे, ते तुम्हाला पुढे सांगतो मी. व्हिडिओ पूर्ण बघा फक्त. पुढे त्याबद्दल मी सांगतो तुम्हाला, काही टेन्शन नाही. सर्व प्रश्नांची उत्तरं मी देतो. काळजी करण्याची काहीच गरज नाही बहिणींनो, टेन्शन घेऊ नका. आता बघा, आता हे की हे अपडेट आहे. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं ना, काय सांगितलं तुम्ही सुरुवातीला, 12,500 रुपये संदर्भात काय भानगड आहे. 12,500 रुपयाची अपडेट काय आहे ही अपडेट बघून घ्या. आता 12,500 रुपयाची अपडेट बघा. हे बघा, ही अपडेट अशी आहे की भारतात नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे या महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात सोनं संदर्भात अपडेट आहे बहिणींनो. आता सोनं तुम्ही घेतात, सोनं संदर्भात पण तुम्हाला भाव माहीत पाहिजे, बरोबर आहे की नाही. सोन्याचे भाव दिवसेंदिवस वाढतच आहेत, आपण सर्वांनी बघितलं. आता 24 कॅरेट हे सर्वात शुद्ध सोनं असतं. 24 कॅरेट सोन्याचा प्रत्येक ग्रॅम याचा दर मी तुम्हाला सांगतो आज रोजीच्या म्हणजे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्याचा हा दर आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर आहे 1 ग्रॅमचा, प्रत्येक ग्रॅमचा 1 ग्रॅमचा दर तुम्हाला सांगतो 12,327. 12,327 आहे, म्हणजे जवळपास 12,500पर्यंत भाव गेलेला आहेत बहिणींनो. आलं लक्षात, 12,500 रुपयेपर्यंत भाव गेलेले आहेत. आणि 22 कॅरेट सोन्याचा आपण प्रत्येक ग्रॅमचा दर बघितला तर 11,299 रुपये. आणि 18 कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅम दर आपण बघितला तर 9,245 रुपये आहे. म्हणजे 24 कॅरेट सोनंच तुम्ही घेतात, त्यामुळे 24 कॅरेटचा दर तुम्हाला सांगतो प्रति ग्रॅमचा 12,000-12,500पर्यंत भाव आहे आता या नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात. आणि भाव बघा, दिवसेंदिवस भाव सोन्याचे वाढतच आहेत, आपण सर्वजण बघतच आहोत. चला, हे सोन्याचे भाव पण, ही अपडेट पण तुम्हाला समजली. लाडकी बहीण योजना 3,000 रुपये वाटप, त्याबद्दल अपडेट बघा. आणि तुम्हाला हे अपडेट समजली 12,500 रुपये संदर्भात मी तुम्हाला सुरुवातीला बोललो ना, 12,500 रुपये हे सोन्याचे भाव आहेत 24 कॅरेटमध्ये. आता सध्या नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्याचे हे भाव आहेत. चला, ही अपडेट समजली. आता 3,000 रुपये वाटपबद्दल अपडेट बघा. चला, लाडक्या बहिणींनो, आता अत्यंत महत्त्वाची खुशखबर तुम्हाला सांगतो. राज्यातील माझ्या लाडक्या बहिणींसाठी, माता बहिणींसाठी अत्यंत जबरदस्त अपडेट. हे बघा, अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात. काय आहे अपडेट बघा, एकदम सोप्या भाषेमध्ये. हे बघा, तर लाडकी बहीण योजनेचा 16व्या हप्त्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही, परंतु म्हटलेलं आहे मीडिया रिपोर्टनुसार हा हप्ता 4 नोव्हेंबर ते 10 नोव्हेंबर 2025 या दरम्यान मिळण्याची शक्यता आहे. सप्टेंबरचा हप्ता ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात मिळाला होता, त्यामुळे पुढील हप्ता लवकरच अपेक्षित आहे. झालं क्लिअर? हप्ता कधी भेटणार आहे? 4 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. 4 नोव्हेंबर ते 10 नोव्हेंबरपर्यंत राज्यातील सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता जमा होऊन जाणार आहे. ओके. आणि सध्या आपण बघत आहोत काय होत आहे की ज्या महिन्याचा हप्ता आहे त्या महिन्यात न येता त्याच्या पुढील महिन्यात हप्ता येत आहे. त्यामुळे ऑक्टोबरचा हप्ता नोव्हेंबरमध्ये 4 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. आणि हे बघा, महत्त्वाचं तुम्हाला सांगतो मी, व्हिडिओ पूर्ण बघा, सर्व सांगतो, काही टेन्शन घेऊ नका. तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं 3,000 रुपये मिळतील म्हणून,
तर 3,000 रुपये पण मिळणार आहेत. त्या कोणत्या बहिणींना मिळणार आहेत? हे बघा, ज्या बहिणींना सप्टेंबरचा हप्ता आलेला नाही त्यांना सप्टेंबरचे 1,500 रुपये आणि ऑक्टोबरचे 1,500 रुपये या 2 महिन्याचे 3,000 रुपये त्या बहिणींना मिळतील. ओके. आणि ज्यांना सर्व हप्ते मिळालेले आहेत त्यांना मग 16व्या हप्त्याचे ऑक्टोबरचेच 1,500 रुपये भेटणार आहेत. आणि हे पैसे सुरुवात होणार आहे 4 नोव्हेंबर ते 10 नोव्हेंबर या दरम्यान राज्यातील सर्व बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता येऊन जाणार आहे. काही बहिणींना 3,000 रुपये मिळतील, काही बहिणींना 1,500 रुपये मिळतील. ज्या बहिणींचा मागील हप्ता थांबलेला आहे त्यांना 3,000 रुपये मिळतील आणि ज्यांना सर्व हप्ते मिळाले आहेत त्या बहिणींना 1,500 रुपये मिळतील ऑक्टोबरचे. आलं लक्षात? एकदम सिम्पल आहे, काहीच यामध्ये जास्त टेन्शन घेण्याची गरज नाही. ओके. तर लाडक्या बहिणींनो, ही सर्वात मोठी खुशखबर आहे. 4 नोव्हेंबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा होणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार ही सर्वात मोठी ऑथेंटिक अपडेट समोर आलेली आहे. ओके. कोणत्या क्षणी हप्ता तुमच्या खात्यामध्ये आता जमा केला जाणार आहे. पुढे बघा अजून अपडेट. चार नोव्हेंबर ते 10 नोव्हेंबर राज्यातील माझ्या माता बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता जमा होणार आहे. पुढे बघा, अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. अधिकृत घोषणा 16व्या हप्त्याची कोणतीही अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. हे बघा, सर्वप्रथम क्लिअर करून सांगतो बहिणींनो, याची जी अधिकृत घोषणा आहे ती झालेली नाही. ओके. अधिकृत घोषणा झालेली नाही, परंतु आता GR पाहायला मिळत आहे. त्यानुसार आता हप्ता तुमच्या खात्यामध्ये या 2-4 दिवसामध्ये जमा होणार आहे. अपेक्षित तारीख दिलेली आहे. मीडिया रिपोर्टनुसार ही अपेक्षित तारीख काय म्हटलेलं आहे? 4 नोव्हेंबर ते 10 नोव्हेंबर 2025 दरम्यान जमा होण्याची शक्यता म्हटलेलं आहे. बरं, शक्यता. ओके, शक्यता आहे. 4 ते 10 नोव्हेंबरमध्ये 100% गॅरंटीने तुम्हाला सांगतो मी हप्ता जमा होऊन जाईल लाडक्या बहिणींनो. आलं लक्षात? राज्यातील सर्व बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता जमा होऊन जाणार आहे, काहीच टेन्शन नाही. 4 नोव्हेंबर ते 10 नोव्हेंबर या दरम्यान. ओके. पुढे बघा, मागील हप्ता सप्टेंबरचा हप्ता ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. म्हणजे हे बघा, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं ना की ज्या महिन्याचा हप्ता आहे त्या महिन्यात न येता पुढील महिन्यात येत आहे. तसंच आता ऑक्टोबरचा हप्ता नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये दिला जात आहे. आलं लक्षात? तर हे बघा, या प्रश्नाचं उत्तर पण मी तुम्हाला दिलं. पैसे आले नाही 3,000 रुपये, ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे कधी देणार हा प्रश्नाचं उत्तर बाकी होतं ना. तर लाडक्या बहिणींनो बघा, 3,000 रुपये ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे नाही भेटणार, फक्त ऑक्टोबरचेच 1,500 रुपये भेटणार आहेत. 4 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे बहिणींनो. ओके. आणि ज्यांना सप्टेंबरचा हप्ता आलेला नाही, त्यांना सप्टेंबरचे 1,500 रुपये आणि हे ऑक्टोबरचे 1,500 किती झाले? 3,000 रुपये. अशा बहिणींना 3,000 रुपये येतील. आणि ज्यांना सर्व हप्ते भेटलेले आहेत त्यांना हे 1,500 रुपये मिळणार आहेत ऑक्टोबरचे. आलं लक्षात? चला, या प्रश्नाचं उत्तर पण तुम्हाला भेटलं. तसेच बोनस संदर्भात पण क्लिअर करून सांगितलं मी तुम्हाला. हप्ता आला नाही असं म्हटलेलं आहे ना, तर हप्ता तुम्हाला भेटणार आहे 4 ते 10 नोव्हेंबरच्या दरम्यान. ओके. 4 ते 10 नोव्हेंबरच्या दरम्यान हप्ता येऊन जाईल बहिणींनो. आणि या सर्व गोष्टी इथे क्लिअर केल्या मी. KYCला थोडी तात्पुरती स्थगिती देण्यात आली ते पण सांगितलं. ठीक आहे. राज्यातील लाडकी बहीण योजनेसंदर्भात मी सर्व काही सांगितलं तुम्हाला. आता एक छोटीशी अपडेट मी तुम्हाला सांगतो, आता ती अपडेट पण बघून जा. राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची खुशखबर आहे, ती खुशखबर पण बघून जाता. तर काय आहे ती खुशखबर 2 मिनटात सांगतो तुम्हाला, काही टेन्शन घेऊ नका. बघा आता ती अपडेट काय आहे, पहा तुम्हीच आता. तर बघा, अपडेट काय आहे राज्यातील लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची अपडेट. तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही सर्वांनी कमेंट करा, प्रश्न विचारा. चला, तुमची जी पण प्रश्न असतील ती प्रश्न विचारा. पटापट प्रश्न विचारा मला. आणि प्रश्न हे तुम्हाला ज्या समस्या येत असतील किंवा काही तुम्हाला विचारायचं असेल तर ते मला विचारा, कमेंट करून विचारा. तुम्ही जे कमेंट कराल, जो प्रश्न मला विचारणार त्या प्रश्नाची उत्तर तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. पुढील व्हिडिओमध्ये. ओके. पुढील व्हिडिओ. ओके.
पुढील व्हिडिओमध्ये त्याचं उत्तर मी तुम्हाला देतो। चला पटापट प्रश्न विचारा। तर तुम्ही जेवढे प्रश्न विचारतील, लाडक्या बहिणींनो जेवढे प्रश्न तुम्ही विचाराल त्या प्रश्नांची सर्व उत्तरे तुम्हाला भेटणार आहेत या व्हिडिओमध्ये। ओके, सर्व प्रश्नांची उत्तरे देतो। चला पटापट कमेंट करा आणि या व्हिडिओला लाईक करा। या व्हिडिओला तुम्हाला शेअर देखील करायचं आहे। राज्यातील सर्व लाडक्या बहिणींपर्यंत, महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। आणि महत्त्वाचं, चॅनलवर जरी तुम्ही नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा। सत्य माहिती फक्त आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असते। ओके, चला प्रश्न विचारा बरं। तुम्ही प्रश्न विचारत नाही, तुमच्या मनातील जे पण प्रश्न असतील ते सर्व प्रश्न विचारा। तुम्हाला काही दुसरं लाडकी बहीण योजना व्यतिरिक्त जरी तुम्हाला काही दुसरं विचारायचं असेल ते देखील विचारा। त्याचं पण उत्तर तुम्हाला या पुढील व्हिडिओमध्ये देण्याचा मी प्रयत्न करतो। लाडकी बहीण योजनेच्याच व्हिडिओमध्ये त्या प्रश्नांचे पण उत्तर तुम्हाला भेटणार आहे। तुम्हाला जरी लाडकी बहीण योजना व्यतिरिक्त तुम्हाला दुसरे प्रश्न पण तुम्हाला विचारायचे असेल तर विचारा मला, मी सर्वांची मदत करणार आहे। चला पटापट कमेंट करा आणि प्रश्न विचारा। सर्वांची प्रश्नांची उत्तरे तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहेत। तर राज्यातील सर्वात फेमस योजना लाडकी बहीण योजनेच्या या व्हिडिओमध्ये आपण इथपर्यंत जाता इथे थांबणार आहोत। चला ठीक आहे, भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। ओके, धन्यवाद, भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये।